नमस्कार सर्वांना, आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2025 मीन राशीचे राशी भविष्य याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। 12 राशीपैकी शेवटची म्हणजे 12वी रास म्हणजे मीन रास आहे। या राशी स्वामी हा गुरुग्रह असून ही जलतत्वाची ही मीन रास आहे। मीन राशीसाठी 2025 वर्ष हे अतिउत्तम राहणार आहे। मागील वर्षापैकी या वर्षामध्ये मीन राशीसाठी प्रगतीचे या वर्षामध्ये नवीन मार्ग खुले राहतील। मीन म्हणजे मासा, फक्त जे गोड बोलणारे लोक आहेत त्यांच्यापासून ह्या मीन राशीच्या व्यक्तींनी या वर्षी सावध राहावे, कारण 7.5चा या मीन राशीला आता वर्तमान काळामध्ये आता पहिला टप्पा चालू आहे व दुसरा टप्पा 7.5चा मीन राशीला 30 मार्च 2025 पासून दुसरा 7.5चा टप्पा चालू होणार आहे। त्यामुळे मानसिक किंवा शारीरिक आर्थिक समस्या सुद्धा जाणवतील। फक्त वाणीवरती नियंत्रण ठेवावे व आपला जो हट्टीपणा आहे तो हट्टीपणा या मीन राशीच्या व्यक्तीने थोडासा यावर्षी कमी करावा। पती पत्नीमध्ये किंवा घरामध्ये जर वादविवाद होत असतील, वादविवाद किंवा भांडणतंटा होणार नाही याची खास करून या मीन राशीच्या व्यक्तीने यावर्षी काळजी घ्यावी व घरातील वातावरण चांगले ठेवावे। 7.5 चालू आहे त्यामुळे विचार करून कोणताही निर्णय घ्यावा। घाई गडबडीत कोणतेही कार्य करू नये। अनावश्यक खर्च किंवा फालतू खर्च वाढतील याबद्दल सतर्क किंवा दक्ष राहावे। कष्ट मेहनत प्रयत्न भरपूर करावेत। यश हे 100% या राशीला मिळणारच। फक्त मनामध्ये कोणताही गैरसमज किंवा कोणतेही कार्य लवकर पूर्ण झाल्यास निराशा होऊ नये याबद्दलची काळजी ह्या मीन राशीच्या व्यक्तींनी यावर्षी घ्यावी। नातेसंबंधामध्ये व्यवस्थित नातेसंबंधपणे जपावे। तसे दूरचे प्रवास देखील घडतील। विवाहाचे योग सुद्धा ह्या वर्षासाठी मीन राशीसाठी उत्तम आहेत। व जे मीन राशी विद्यार्थी आहेत त्यांचा स्वभाव हा चंचल स्वभाव हा मीन राशीचा असतो। फक्त अभ्यासावरती एकाग्रता ठेवून फोकस ठेवून कोणताही अभ्यास करावा। 7.5 म्हणजे शनी महाराज 7.5 मध्ये फक्त जे कर्म योग्य करतील त्यांनाही चांगले फळ देतील। त्यामुळे ह्या मीन राशीच्या व्यक्तीने ह्या वर्षामध्ये योग्य किंवा चांगले कर्म करण्यावरती भर द्यावा। तसेच जे आपल्या घरातील ज्येष्ठ किंवा वृद्ध व्यक्ती आहेत त्यांची सेवा करावी। खास करून मीन राशीच्या व्यक्तीने ह्या वर्षी शनी महाराजांची उपासना करावी। मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालीसा याचे पठण करावे व प्रत्येक गुरुवारी दत्त महाराजांचे दर्शन घ्यावे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार।